नमस्कार मित्रांनो, तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये पाहिल्याप्रमाणे यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे शिळे यात्रा होती. शिळ्या यात्रे दिवशी देवाचा गुलाल, छबिना असे कार्यक्रम असतात. त्याचबरोबर अजून खूप कार्यक्रम असतात, जसे की सांस्कृतिक तमाशा, जंगी कुस्त्यांचं मैदान आणि संध्याकाळी गावातील मुलांच्या डान्स स्पर्धा किंवा मग ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असतो. पण यावर्षी निवडणुकीची आचारसंहिता होती, त्याच्यामुळे कोणतेच कार्यक्रम नव्हते. फक्त देवाचे जे कार्यक्रम आहेत, जसे की बगाड, गुलालाचा कार्यक्रम आणि छबिनाचा कार्यक्रम एवढंच होतं. गुलाल टाकून आल्यानंतर घरातले म्हणजेच मी, माझ्या बहिणी आणि त्यांची मुलं यात्रेत फिरायला गेलो होतो. यात्रा म्हटलं की बहिणी, बहिणींची मुलं आणि त्यांच्यासोबतची खूप सारी मजा मस्ती हे तर असतंच. लहानपणापासून आतापर्यंत यात्रेतील सर्वात आवडती वस्तू म्हणजे बर्फाचा गोळा. कितीही मोठं झालं तरी या गोळ्याची आवड काय अजिबात कमी होत नाही. त्यात बहिणींच्या मुलांमधलं हे सगळ्यात लहान शेंडफळ. तिला पण बर्फाचा गोळा खूप जास्त आवडत होता आणि ती एवढ्या छान पद्धतीने खात होती की सगळे तिच्याकडे बघून तिची मज्जा घेत होते. गावाला आलं की आईच्या हातची मस्त अशी चुलीवरची गरमागरम भाकरी खायला भेटते. या भाकरीच्या चवी पुढे सगळ्या स्पेशल डिश पण फिक्या पडतात. मग मस्त गरमागरम जेवण केलं आणि संध्याकाळी मित्रांसोबत यात्रेत परत फिरायला गेलो. लहानपणापासूनच यात्रेची आवड सगळ्याच मुलांना खूप जास्त असते. शाळेत होतो तेव्हा पण कधी यात्रा येते आणि कधी यात्रेत फिरायला जातोय असं व्हायचं. अशी मस्त गंमत जम्मत करत एन्जॉय करत 2 दिवसाची यात्रा संपली आणि मग परत सगळे आपापल्या घरी जायची तयारी करू लागले. मी पण दुसऱ्या दिवशी लगेच मुंबईला परत येणार होतो, त्यामुळे माझी पण तयारी चालूच होती आणि त्यात ही आमची बारकी एवढी मस्त छान खेळत होती, तिच्यासोबत पण मी पण थोडंफार खेळत होतो. अशा पद्धतीने 2 दिवसाची यात्रा झाली आणि फॅमिली सोबतचा आनंद, घालवलेला वेळ आणि आठवणी यांची सुधारी घेऊन मी पण मुंबईच्या दिशेने निघालो. आता याच आठवणी पुढच्या वर्षीच्या यात्रेपर्यंत आनंद देत राहतील.